वाटेल बरं? मला 10 मिनिट्स मध्ये ठीक व्हायचंय, मला काम आहे. असं 10 मिनिटात नाही होणार बाळा. तुला अजून तरी 4 ते 5 वेळा वॉशरूमला जावं लागणार. आणि इतक्या घाईघाईत कुठे जायचंय? मूवीला? मस्करी काय करताय? जेवढं विचारलं तेवढं सांगा ना. अनिका, जरा कंट्रोल ठेव, शांत बस. तुम्ही काय बोलताय? मस्करी करताय? काळजी करू नको, तुला 10 ते 15 मिनिटात बरं वाटेल. हा, मग एक काम करा, अजून एक डोस द्या, म्हणजे 5 मिनिटात बरं वाटेल. इंजेक्शन म्हणजे काय, सॉफ्ट ड्रिंक आहे का? अजून एक दिला ना, तू इथंच डिस्को करायला लागशील. डिस्को? डिस्को काय चाललंय? डिस्को कसा करेन मी? असं नाही होत रे बाळा. तुम्ही सांगा बरं हिला. हो, समजवते. मी काही गोळ्या लिहून देते, द्या त्यांना. हो डॉक्टर, नक्की नक्की गोळ्या देते मी तिला. करेन मी. अनु, शांत बस. काही बोलतात. एनिवेज, काही असेल तर कळवा. हो नक्की डॉक्टर, थँक्यू सो मच. अनु बेबी, पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. हाताला तू हातला का मारते? सॉरी 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 सॉरी. आणि ऐक, जरा आराम कर आणि शांत राहा. आणि आता कुठेच जायचं नाही. नाही, मला अर्जंट काम आहे, मला रेशला भेटायला जावं लागेल. एवढं काय इम्पॉर्टंट काम आहे ग? आहे इम्पॉर्टंट काम. तू मला तुझ्या लाईफ मधलं सगळं सांगते का, की मी तुला माझ्या लाईफ मधलं सगळं सांगायचंय? अनु, नाही, मला जावं लागेल. आज स्पेशल डे आहे. आज ना मी माझ्या रेशला काय रेशला? विल यू प्लीज शट अप? काय शटअप? आई कोण आहे? तू माझी आई आहेस की मी तुझी आई आहे? हा? हे असले 1760 प्रश्न मला नाही विचारायचे असतील तर तुझ्या नवऱ्याला विचारायचे, राजांना. मला नाही, कळलं? हेच तुझं वागणं आणि बोलणं आहे ना, ही आपली अनिका करते, कळलं? तुझी सावली पडली तिच्यावर. तुला काय, माझी पोरगी आजारी पडलीये, कुठे गेलीये, काय करते, काही माहिती नाही. तू मस्त फिर फिर. काय झाले? आजारी म्हणजे काय झाले तिला? तिला फूड पॉइझनिंग झालंय. काय? तिला फूड पॉइझनिंग झाले आणि मला माहित सुद्धा नाहीये. फोन करते सकाळपासून. हो, पण म्हणजे मी कामासाठीच गेले होते ना, नाही का? आता सांगू शकतेस ना काय झाले आणि काय, मग कुठे गेलीये, कुठे? पण अगं नाही माहिती कुठे गेलीये. सकाळपासून फक्त एकच, ऋषीला भेटायचं बस. ऋषीलाच भेटायचंय ना, मग राहू दे की, भेटू देत, त्यात काय एवढं? आई, ऋषी आहे ना आपल्या थेरड्याला घेऊन आणि त्या कमळीला घेऊन फिरायला गेलाय. आता या सिच्युएशन मध्ये तूच मला सांग, तो आपल्या लेकीला कसा भेटणार? त्यात ती सारखी एकच बोलते, आजचा दिवस स्पेशल आहे, तिला काहीतरी करायचंय. काय करायचंय तिला स्टॉप, मला विचारून नकोस. म्हणजे तिला आज काहीतरी करायचं असं ठरवूनच गेलेली ती. हो, मग योग्यच आहे. एखादी गोष्ट ठरवली ना की ती केल्याशिवाय ती थांबत नाही, कारण ती माझी नात आहे. एकदा का एखादी गोष्ट करायची ठरवली की ती झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ठीक आहे, चांगलंय. कोणीतरी खूप खुश आहे. एक मिनिट, खरं खरं सांग, कुठे गेली होतीस? हे बघ रेश, इथे हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी बघ केलंय मी. हे बघ, हे हार्ट शेप्स, हार्ट थीम्ड पूर्ण. हे बघ, and I have dressed for you. बघ कशी वाटते, कसं वाटतंय तुला सगळं? ऍक्च्युली तुला बाकी काही दुसरं रिझन दिलं असतं ना, तर तू एक्सक्युजेस केले असते, आलाच नसतास. म्हणून मला हा छोटासा प्रँक करावा लागला. पण एनिवे, तुला कसं वाटलं हे सगळं सांग ना. आज ना मी तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगणार आहे. आय एम गोना कन्फेस माझ्या मनातल्या गोष्टी. तुला माहितीये रेश, जेव्हापासून मला हे सगळं माहित पण नव्हतं, कळत पण नव्हतं ना, तेव्हापासून आय हॅव ओनली ड्रीम्ड अबाउट यू. माझ्या सगळ्या स्वप्नांमध्ये फक्त आणि फक्त तूच आहे. आणि तू जेव्हा आसपास असतो ना, तेव्हा मला हवा, पाणी कसलीच गरज नाही पडत. बिकॉज आय ओनली वॉन्ट यू, आय ओनली नीड यू. तू असा की मला इनफ वाटतं. यू नो व्हॉट रेश, यू आर माइन. फक्त आणि फक्त ना माझा आहे,
माझा. प्लीज प्लीज वाचव मला, प्लीज प्लीज हेल्प मी. रेश, हॅलो अनिका, काय झालंय? कुठे आहेस तू? रेश बघ ना काय करतो. ए व्हॉट? सर काय झालंय? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काय आहे? टेन्शनचं काही कारण नाही, पण मला निघावं लागेल अर्जंटली. आणि आजोबांना सॉरी सांग, मी येतो. बाय. सर अहो काय काय झालंय? रेश, ऐकतोयस ना? यु नो व्हॉट, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. थांब, जस्ट वेट फॉर अ सेकंड. So, Rish,